या बडे भाभीनी शहरात जो धुमाकूळ घातला त्याची सर्व या जिल्ह्यामध्ये देशामध्ये या नाशिकचं नाव या बाईंनी बदनाम केलं। 100 150 कॉल गुन्हेगारांना ही बाई करते, पोलिसांवर दबाव टाकते, पोलिसांना बदल्या करण्याची ही बाई धमकी देते आणि गेली 10 वर्ष हा सत्तेचा माज चालू आहे। संपूर्ण ड्रग्ज कॉलेज पर्यंत पोहोचलं, पानपट्टीवर पोहोचलं, चरस गांजा कुत्ता गोळी। आणि ज्यावेळेस छोट्या भाभीला अटक झाली त्यावेळेस सुद्धा बड्या भाभींचे कॉल सापडले गेले। पोलिसांनी त्यांना सांगितलं की तुम्ही कुठेतरी चुकीचं काम करताय, परंतु सत्ता असल्यामुळं हा सत्तेचा माज या पद्धतीने चालू होता। बड्या भाभीनंतर चिपड्या नावाचा एक माणूस या ठिकाणी गुन्हेगार पकडला गेला। 1.25 महिना तो जेलमध्ये होता आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्याचा जामीन या बाईंनी करून आणला। जामीन केल्यानंतर संपूर्ण कुटुंब घेऊन ही बाई त्याच्या घरी गेली, त्याचं स्वागत केलं, सर्वीकडे हे फोटो झळकले, तरी बड्या भाभीला लाज वाटत नाही। एवढे निर्दयीपणे ती त्या ठिकाणी काम करते आणि म्हणून मुस्लिम समाज यांच्यामध्ये दरी निर्माण करण्याचं बाईंनी काम केलं। तिकडे ओबीसीच्या मेळाव्याला जाऊन बाई भाषण करते मराठ्यांच्या विरुद्ध, तिकडे मराठा समाजाला जाऊन पाया पडते। या बाईंनी सगळे जातीपातीचं राजकारण केलं, कोयता गँग या ठिकाणी निर्माण केली गेली आणि म्हणून तुम्हाला आम्हाला 20 तारखेला या बाईला गाडावं लागणार आहे आणि म्हणून तुमची साथ या ठिकाणी पाहिजे आहे। मी आपल्याला मतदारसंघाच्या विकासाबाबत निश्चितपणे सांगेल, कुंभमेळा येतोय, हे शहराचं नियोजन आपल्याला करावं लागणार आहे। हे शहर दत्तक घेऊन भकास केलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून साहेबांच्या आणि तुमच्यामध्ये जास्त वेळ न घेता 20 तारखेला मशाल या निशाणी समोरचं बटन दाबून मला या मध्य नाशिकची सेवा करण्याची संधी आपण द्याल अशी आशा व्यक्त करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, खासदार राजाभाऊ वाजे, शोभाताई बच्छाव, बाबा घोलप, वसंतभाऊ गीते, अनिलजी कदम, अपूर्वभाऊ हिरे, डॉक्टर DL कराड, अण्णा पाटील, सर्वच व्यासपीठावरील मान्यवर साहेब, नाशिकमध्ये महाविकास आघाडीचे 15चे 15 उमेदवार निवडून आल्याशिवाय राहणार नाही। आजचं वातावरण असं निर्माण झालेलं या ठिकाणी, परंतु भारतीय जनता पार्टीची जिव्हारी लागलेलं आहे फार, कारण आपल्या उमेदवारांना त्रास देत आहेत फार। पोलीस प्रशासनाला हाताशी धरून खोटे गुन्हे आपल्या उमेदवाराच्या कार्यकर्त्यांवरती, ज्याच्यावरती NC सुद्धा नाही, अशा लोकांना तडीपारीची नोटीस बजावत आहेत। पोलीस प्रशासन एकतर्फी काम करत आहे आणि आपल्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांना त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत। रोजगार निर्मितीचा प्रश्न हा मोठा आहे। 1,35,000 कामगार MIDC एरियामध्ये काम करतात, त्यांच्या पगारातून ESI कापला जातो साहेब। 10,000 पगार असेल तर 400 रुपये, 20,000 पगार असेल तर 800 रुपये। या मतदारसंघातून महिन्याला 10 कोटी रुपये ESI डिपार्टमेंटला जातात आणि वर्षाला 120 कोटी रुपये जातात। आणि ESI हॉस्पिटलची जर दुर्दशा बघितली तुम्ही, आमच्या कर्मचाऱ्यांना, आमच्या कामगारांना तिथं रुग्ण आणि वैद्यकीय सेवा त्या ठिकाणी मिळत नाही। मी सच्चा शिवसैनिक आहे, आदरणीय उद्धव साहेबांच्या पाठीशी उभा राहील, मरण पत्करेल पण शरण येणार नाही, मरण पत्करेल पण शरण येणार नाही। आदरणीय उद्धव साहेबांना आपल्याला ऐकायचं आहे। 20 तारखेला येणाऱ्या निवडणुकीमध्ये मशाल या चिन्हावरती मतदान करून प्रचंड बहुमताने विजयी कराल अशी माफक अपेक्षा करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। तुम्ही थांबा। पाटील, सन्माननीय पाटील ताई, नगरसेविका, हिंदू हृदय सम्राट सरसेनापती श्रीमान
जमलेल्या माझ्या तमाम महाराष्ट्रप्रेमी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, या वर्षातली आपली तिसरी सभा आहे आणि या 3 सभांपैकी नेमकी मोठी कोणती हेच कळत नाही, कारण तिन्ही सभा आपल्या मैदान ओसंडून वाहणाऱ्या ठरलेल्या आहेत. हे तुमचं प्रेम जे आहे, हा विश्वास जो आहे, या विश्वासाला आणि या प्रेमाला मी कधी तडा काय चरोटा सुद्धा जाऊ देणार नाही, हे माझं तुम्हाला वचन आहे. मी उगाच काहीतरी पोकळ आश्वासनं देणार नाही, कारण मी जे करता येणं शक्य असेल तेच बोलतो आणि जे मी बोलतो ते मी करून दाखवतो. नाशिक दत्तक घेणार होते, नाशिकला सोडलं वाऱ्यावर आणि गद्दारानं डोक्यावरती घेतलं. म्हणून मी अशाही काही भाकड आश्वासनं देत नाही. उगाच काहीतरी मी आणखीन काहीतरी करून दाखवीन नाही. साध्या ज्या गोष्टी आहेत पण तुमच्यासाठी ज्या आवश्यक आहेत त्या मात्र मी नक्की करून दाखवल्याशिवाय राहणार नाही, हे माझं तुम्हाला वचन आहे. नाशिकमध्ये एक चांगली गोष्ट मला दिसली, तशी संपूर्ण महाराष्ट्रात दिसते, की शिवसेनेसोबत महाविकास आघाडी म्हणून जे जे पक्ष लोकसभेला एकत्र आले होते ते सर्वच्या सर्व पूर्ण ताकदीने आज देखील एकत्र आहेत. काँग्रेस तर आहेच, राष्ट्रवादी आहे, पण खास करून मी उल्लेख करेन आपल्या कराड साहेबांचा, कम्युनिस्ट. आणि कॉम्रेड साहेब, खरं त्यांची इच्छा होती निवडणूक लढवण्याची, पण निवडणूक लढवणार मी म्हटलं की कराड साहेब कृपा करा जरा की यावेळेला तुम्ही सोबत राहा, तुम्हाला विधिमंडळात नेण्याची जबाबदारी माझी. एक क्षण पण लावला नाही. तत्काळ सांगितलं, उद्धवजी आमचा तुमच्यावरती विश्वास आहे, आम्ही पूर्ण ताकदीने महाविकास आघाडीचं सरकार आणण्यासाठी कटिबद्ध आहोत. आणि म्हणून कराड साहेब, मी जो तुम्हाला शब्द दिलाय तो सगळ्यांच्या साक्षीने दिलेला आहे. नाशिक संपूर्ण जिंकून द्या, महाविकास आघाडीचं सरकार आणा, आणि मग मी ज्यांना ज्यांना शब्द दिलेत ते पाळतो की नाही ते तुम्ही पाहा. ही एक प्रकारे महाराष्ट्राची गद्दारी होईल. जे महाराष्ट्र खतम करायला निघालेत, महाराष्ट्र लुटतायत, त्या महाराष्ट्र द्रोह्यांच्या हातामध्ये किंवा महाराष्ट्र द्रोह्यांना मत देणं म्हणजे ही आपल्या महाराष्ट्राशी केलेली गद्दारी ठरेल. मी माझ्यासाठी लढत नाहीये. अनेक जण विचारतात मला की उद्धवजी तुमच्या अस्तित्वाची लढाई आहे का? म्हटलं माझं अस्तित्व हे ठरवणार आहेत, मोदी शहा नाही. हे जोपर्यंत माझ्यासोबत आहे तोपर्यंत माझं आयुष्य आहे. हे ज्या क्षणी माझ्या डोक्यावरचा हात काढतील त्या क्षणी उद्धव ठाकरे संपेल. नाही, महाराष्ट्राचा घात जो करेल त्याला प्रतिकार करणार म्हणजे करणारच. मग हेच तर माझं कुटुंब आहे. मी करोनाच्या काळात सुद्धा जबाबदारी घेतली होती, आज पण घेतले आणि उद्या पण घेणार आहे. पण कुटुंबाचं म्हटल्यानंतर जे मी तेव्हा तुम्हाला सांगत होतो करोनाच्या काळात ते सगळं तुम्ही ऐकलं. त्याच नात्याने मी आज तुम्हाला सांगतोय, तमाम जनतेला सांगतोय की तुम्ही कोणत्याही पक्षाचे असाल, पण जो जो महाराष्ट्राचा घात करायला निघाला आहे, जो आपला महाराष्ट्राचा गुजरात करायला निघालेला आहे, अशा कोणत्याही उमेदवाराला मत तुमचं मिळता कामा नये, मत जाता कामा नये. प्रत्येक मत हे तुमच्या भविष्यासाठी आणि आपल्या महाराष्ट्रासाठी त्या 20 तारखेला पडलं पाहिजे. मंजूर आहे? बस मग या हाताने येत्या 20 तारखेला हे पवित्र काम तुम्हाला करावंच लागेल. आणि आपली निशाणी काय? मशाल. जिथे जिथे मशाल असेल तिथे मशाल, हाताचा पंजा असेल तिकडे हाताचा पंजा, आणि जिथे तुतारी असेल तिकडे तुतारी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.